काय काय कसं? नमस्कार, माझं नाव नंदकिशोर खेलकर आहे. गेल्या 14 वर्षापासून मी IT कंपनीसाठी सर्व करतो आहे ॲज अ सिनियर ट्रेनर, सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट म्हणून. माझ्यासोबत कृष्णा महाजन आहे. आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे कोर्सेस अवेलेबल करून देत आहे मुलांसाठी. एका त्या मिडल क्लास मुलालासुद्धा आता IT मध्ये आपलं स्वतःचं करिअर, स्वतःचे ड्रीम्स पूर्ण करता येतील, की ज्यांनी स्वप्न तर पाहिले पण त्या स्वप्नाला खऱ्या डायरेक्शन्स, खरं गायडन्स या सगळ्या गोष्टींच्या अभावांमुळे आमच्या तुमच्यातली जी मुलं कुठेतरी हरवून जातात, तर ते हरवलेले सितारे शोधायसाठी आम्ही आता संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये इथे आमची फर्स्ट ब्रांच ओपन केलेली आहे. जिथे प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजबद्दल, प्रत्येक फुलस्टॅकबद्दल, जसं की जावा फुलस्टॅक झालं, पायथॉन फुलस्टॅक झालं, डेटाबेसेसबद्दल, नेटवर्क्सबद्दल, सो कम्प्युटरशी रिलेटेड त्या प्रत्येक गोष्टीबद्दल सखोल ट्रेनिंग दिला जाईल. गेल्या माझ्या 14 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये माझ्या हाताखाली 10,000पेक्षा जास्त स्टुडंटनी स्वतःचं करिअर ड्रीम केलं आहे, सक्सेस मिळवलं आहे. आणि छत्रपती संभाजीनगरमधलं सुद्धा नवीन सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, सॉफ्टवेअर इंजिनियर्स उदयास येतील याची मी आशा बाळगतो. काय काय सुविधा याच्यामध्ये काय कोणते कोर्स आहेत? आपण लँग्वेजेसमध्ये ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो, गायडन्स प्रोव्हाइड करतो. C लँग्वेज झालं, C++ झालं, तसंच जावा झालं, पायथॉन झालं, PHP झालं, SQL झालं, या सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये मुलांना गायडन्स प्रोव्हाइड करतो, ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. आणि मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग जे आहे ते हँड्स ऑनवरती आहे, प्रॅक्टिकल बेसिसवरती आहे. आणि ज्याच्यामुळे डेफिनेटली जे मुलं आजच्या रेशोमध्ये 10पैकी 2 मुलं सिलेक्ट होत आहे IT कंपनीजमध्ये, आपल्या इकडच्याच महाराष्ट्रामध्ये बाहेरून येऊन मुलं आपली प्रतिभा दाखवतात आणि आपल्या इथचे हुशार मुलं त्या प्रतिभेअभावी कुठेतरी हरवून जातात, मागं राहतात. तर आता तशी पाळी येणार नाही. नक्कीच इथनंसुद्धा तुम्हाला मोठ्या पदावरती, मोठ्या पॅकेजेससोबत IT कंपनीमध्ये करिअर करताना मुलं दिसतात. काय वयोगट काय असणार आहे? वयोगट स्टार्टिंग जी असेल, डिप्लोमा होल्डर असेल किंवा कुठल्याही ग्रॅज्युएशन फील्डमधनं असेल, मोस्ट ऑफ द कम्प्युटर बॅकग्राऊंड असेल तर खूपच छान. इंजिनिअरिंग, BTech, MTech, BE, BSc या सगळ्या स्ट्रीममधले मुलं IT मध्ये आपलं करिअर बनवू शकते. ॲज अ डेव्हलपर म्हणून, ॲज अ नेटवर्क इंजिनियर म्हणून, ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून, सो ॲज अ डेटा ॲनालिस्टिस्ट म्हणून, ॲज अ टेस्टर म्हणून. सो मल्टिपल डोमेन्समध्ये आम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. आणि मेन फोकस जो आहे तो प्रोग्रामिंग लँग्वेजेससाठी. सोबतच इथले जे कॉलेजेस आहे, ग्रॅज्युएशनचे मुलं आहे, फर्स्ट इयरपासनं तर फायनल इयर 4th 8th सेमपर्यंत या सगळ्या सेमिस्टरमधले जितकेही कम्प्युटर रिलेटेड सब्जेक्ट्स आहे किंवा ज्या मुलांना आता CBSE, NCERT सिलॅबसमध्ये नव्याने प्रोग्रामिंग लँग्वेजेसबद्दल माहिती दिला जाते, त्या मुलांसाठी सुद्धा नेहमी आम्ही अवेलेबल असतो. काय आव्हान करसान? आव्हान मराठी मुलांना कुठेतरी एक उत्तम पाया उत्पन्न करून द्यायचा आहे. जेव्हा एका फॅमिलीमधनं एक सॉफ्टवेअर इंजिनियर बनतो किंवा एक डेव्हलपर बनतो, तर त्या फॅमिलीची कायापालट होताना मी पाहिलेली आहे. माझा पहिला स्टुडंट आज स्वतः सेल्फ सर्व्हिस प्रोव्हाइड करतं, एक उद्योजक बनलेला आहे, स्वतःच्या पायावरती उभा राहिलेला आहे, दुसऱ्यांना जॉब देण्यासाठी इलिजिबल आहे. सो या पद्धतीने ते स्वतःच्या पायावरती स्वतःचा बिझनेस एस्टॅब्लिश करू शकतात. सोबतच ते MNC कंपनीजमध्ये सर्वसुद्धा करू शकतात त्यांच्यातल्या स्किल सेटसोबत.